मंत्री आशिष शेलार बोलताय, तिथे जाऊयात. विद्यार्थ्यांमध्ये असमानता होते, त्यामुळे हा तरी भाषा सूत्रीच्या विचारातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, काही लोक डोळे झाक मुद्दामून करतायत, काहींच्या नजरेस ते आलं नसेल म्हणून आम्ही हे नजरेस आणून देतो की राज्य सरकारच्या मंडळाच्या, स्टेट बोर्डाच्या किंवा राज्य सरकार अनुदान देणाऱ्या, राज्य सरकार एडेड देणाऱ्या किंवा राज्य सरकारने ज्याला सेल्फ फायनान्समध्ये परवानगी दिलेल्या शाळात शिकणाऱ्या अन्य भाषेतल्या माध्यम म्हणून शाळांची संख्या 10% विद्यार्थ्यांची आहे. आणि ते काल आजपासून नाही, भाजपच्या काळात सुरू झालेलं नाही, ते गेली वर्षानुवर्ष चालू आहेत. आणि त्या राज्य सरकारच्या शाळा उर्दू पासून बंगालीपर्यंत माध्यमातून शिकवत आहेत. त्यात 10% विद्यार्थी शिकतायत. तिथेही 2020चा मराठी अनिवार्याचा योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांची माध्यमिक भाषा, ज्या माध्यमातली शाळा, अधिकची इंग्लिश, अधिकची मराठी, अशा 3 भाषा ती मुलं शिकतायत. त्यामुळे 3 भाषा शिकणं अवघड आहे, 3 भाषा शिकणं योग्य नाही किंवा 3 भाषा राज्यात नकोच, या तिन्हीचं उत्तर हे आहे की कालपासून आतापर्यंत 3 भाषेत शिकणारी अन्य माध्यमाची विद्यार्थी आज आहेत, ते शिकतायत, ते 3 भाषेत शिकतायत. मग हे 20% विद्यार्थी जे आहेत त्यांच्याशी असमानता आज असा मुद्दा आहे. तसाच माझ्या महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील शिकणाऱ्या 80% विद्यार्थ्यांवर अन्याय ही आमची भूमिका नाही. मग त्यांच्यावर अन्याय कसा होणार आहे? तर त्याचं कारण 2022लाच राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क असं धोरण सुरू झालं आहे. त्या धोरणाचा पुढचा भाग आहे की जे विद्यार्थी कला, भाषा, कौशल्य, अन्य गोष्टी अधिकच्या शिकतील त्यांच्या अकाउंटवर तेवढ्या शिकलेल्या गोष्टींचं क्रेडिट जाणार आहे. मग महाराष्ट्रातील या 20% विद्यार्थी जे मराठी सुद्धा आहेत त्यांना अधिकचं क्रेडिट मिळणार आहे उद्यापासून. आणि 80% माझी मराठी महाराष्ट्रातली मुलं यांचा 10% लॉस होणार आहे. त्यामुळे 80% विद्यार्थ्यांचा समानताने फायदा. आणि आजही 3 भाषा शिकणारे मुलं आहेत यातला समज. आणि चौथा मुद्दा, देशातील 22 राज्यांनी 3 भाषा सूत्र स्वीकारलं आहे, ज्यामध्ये कुठली भाषा आहे त्या राज्याने ठरवलं आहे. ते विद्यार्थी अन्य राज्यातले त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट जमा होत जातील यापुढे. आणि या भूमिकेने माझ्या 80% विद्यार्थ्यांना ते क्रेडिट्स मिळणार नाहीत. हे माझ्या महाराष्ट्राचं नुकसान आहे, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, सर्व मुद्दे हे उपस्थित करणारे तज्ज्ञ, साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, आंदोलक यांचा आम्ही सन्मान करतोय. त्यांच्या भूमिकेवर चर्चाही करायला तयार आहोत. थांबावं. पण यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे का, हे जसं बघितलं पाहिजे. तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 3री भाषा प्रेफरेबल, बंधनकारक नाही. पण राज्यामध्ये 3 भाषा चालू असताना राज्याने आणि शिक्षण विभागाने 3री भाषा जी कुठली असेल त्यातली एक हिंदी ही प्राथमिक 1ली ते 4थी शिकताना त्यांच्यावर ताण पडू नयेचा विचार केला आहे. म्हणून ती तोंड ओळख आणि तोंडी एवढाच अभ्यासक्रम आहे. तो लेखन आणि वाचन, पठण आणि संशोधन इथपर्यंत नाही.
तोंड ओळख आणि तोंडी भाषा म्हणून कळणे एवढाच तिसऱ्या भाषेचा उल्लेख आहे. तो स्वयंस्पष्ट आहे. या गोष्टी का लपवल्या जात आहेत, अनदेखा केल्या जात आहेत, तो करू नका. बाबांनो ते समजून घ्या. एवढा त्यातली स्पष्टता आम्ही त्या ठिकाणी आणू पाहतो. तुम्ही 22 राज्यात 3 भाषेचं स्वीकारले म्हणताय, त्यात भाषाशासित किती राज्य आहेत आणि त्यांनी किती? त्या राज्याने त्याचं उत्तर द्यावं. महाराष्ट्राचं मी उत्तर देतोय.